4 षटकामध्ये आता मात्र समोर बोरला संघ आहे. बोरले संघ म्हटलं तर एक ताकदवान संघ आणि आता मात्र 4 षटकामध्ये सचिन स्पोर्ट केरने टीमला किमान 50 धावा पार करावा लागतील तर एक चांगली मॅच पाहायला मिळेल. कारण की बोरले टीम मध्ये प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याला विसरून चालणार नाहीये. दोन्ही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे त्या फलंदाजांनी. केरने टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अश्विन माली आणि अक्षय पाटील सातत्याने मात्र सलामीला आले. मागील मॅच मध्ये देखील अश्विन मालीने मात्र 15 धावांचं योगदान दिलं. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. पंचांचा ग्रीन सिग्नल असेल, गोलंदाज तयार राहायचा आपल्याला. गोलंदाजासाठी पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार असेल. दर्शन पाटील हा गोलंदाज बोर्ले टीम कडनं P1चा षटक फेकण्यासाठी दर्शन पाटील तयार. गोलंदाजी मार्गवरती समोर फलंदाज पाहायला मिळेल अश्विन माली. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल क्लीन बॉल डाणी गोल. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. फर्स्ट विकेट डाऊन. करणे टीमला 4 षटकांचा सामना, आजच्या रात्रीचा शेवटचा सामना रंगत असताना एका बाजूला अमृत 11 बोर्ले टीम त्याला फाईट करत असताना सचिन स्पोर्ट्स केरने टीम. केरने टीम बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. विशाल गोंधली गेलाय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाजी खूप चांगली. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन. गोलंदाज पाहतो आपण दर्शन पाटीलला. पुढचा बॉल विशालसाठी. इथं मात्र बॉल हवेत आहे. आणखी एक विकेटचा पतन होईल का? आणि झालं देखील. बॅक टू बॅक सलग 2 फलंदाज बाद. गोलंदाज पाहतो आपण दर्शन पाटीलला. सुरुवात केली विकेटने. पहिल्या बॉलवरती विकेट. सेकंड बॉलवरती विकेट. अजूनही एकही धाव खात्यात नाहीये. 0 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद. सचिन स्पोर्ट केरने टीम बॅटिंग करताना पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज आलाय रोहन गोंधली लेफ्टी बॅटर. ऑन हॅट्रिक दर्शन पाटील गोलंदाज. हा बॉल पन्नाट वेगावर केला फलंदाजाला बीट. निर्धाव चंदूची सांगता पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी दर्शन पाटीलची. 3 बॉल फेकले. 3 बॉलमध्ये अजून एक खाता ओपन झालं नाहीये केरने टीमचं. 2 फलंदाजांना बाद केले. गोलंदाज पाहतो आपण दर्शन पाटीलला. P1चा षटक फेकत असताना भन्नाट वेगावरती पूर्णपणे फलंदाजांना करतो बीट. पुढचा बॉल इथं मात्र उंच उडालाय. चेंडू वरती आहे. पाहूया पंचांचा इशारा. पंचांचा इशारा येतो. हा येतो चौकार.
सेकंड गोलंदाजीने मात्र टीमचं खातं ओपन केले चौकारांनी. टीमची धावसंख्या पाहतो आपण 4 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 4 धावा खर्च करतो. 2 फलंदाज बाद केलेत. आपल्या षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज झालाय. इथं मात्र समोर उडवला यावेळी, परंतु फिल्डर उपस्थित. आणखी एक फलंदाज बाद. 3रा विकेट या ओव्हरचा. टीम गोलंदाजी P1च्या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष माली हा फलंदाज. पहिल्या मॅच मध्ये देखील असंच फलंदाज बाद झाले होते. पेटाळीच्या विरोधात 3 फलंदाज बाद झाले होते पहिल्याच ओव्हरमध्ये. आणि या मॅच मध्ये देखील तसेच फलंदाज पाहायला मिळतात. 3 फलंदाज बाद आणि 4 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या ओव्हरचा. गोलंदाज तयार दर्शन पाटील. इथं मात्र सन्मान दिलाय. अगदी हलक्या हाताने सिंगल कंप्लीट केली आहे. सेकंडसाठी प्रयत्न नाही आहेत. आणि पहिल्या ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 5 धावा 3 फलंदाज बाद. धन्यवाद डीजे मास्टर. या मॅच मिळते, परंतु त्यापेक्षा कमी धावा जर राहिले तर सामना एकतर्फी होईल. 5 धावा बनल्या गेल्यास पहिल्याच ओव्हरमध्ये. 3 षटक अजूनही शिल्लक आहेत. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 18 मध्ये किमान 32 ते 35 धावा बनवाव्या लागतील. सोमनाथ पाटील गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड ओव्हरसाठी सोमनाथ पाटील. हाफ ट्रॅकरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. चांगला फटका पाहायला मिळते. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळते. तोपर्यंत सेकंडचा कॉल. सेकंड रन कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना 7 धावा धावफलकावरती. नक्कीच स्क्रीनवरती आपण मान्यवर पाहू शकता. इथं मात्र फटका चांगला. यावेळेस मात्र फेकून दिले आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हरी. 6 धावांसाठी षटकार. आणि स्क्रीनवरती पाहतो आपण या स्पर्धेचे दमदार आयोजक माननीय हरीशदादा पाटील. त्यांच्या समवेत काही मान्यवर आपण पाहतो स्क्रीनवरती. नक्कीच खूप चांगली स्पर्धा एन्जॉय करत असताना त्यांच्यासोबत श्रीनाथबाई पाटील. इथं मात्र बॉल पाठीमागा गेलाय. उपसरपंच तोंडरे गावचे. टीमची धावसंख्या पाहतो आपण. टोटल 14 धावा. ओव्हर नंबर 2 पाहतो. मार्गस्थ असताना गोलंदाज सोमनाथ पाटील. गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमध्ये धावा बनताना पाहायला मिळाल्या, कारण की या ओव्हरमध्ये षटकार पाहिला आपण.
इथं देखील फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, परंतु काय अपट दाखवला. जबरदस्त फिल्डिंग, फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. टीम साठी किमान 4 धावा वाचल्या. चेक केला जाईल. यस, थर्ड अंपायर कोण आहे ते? नक्कीच चेक केला जाईल. चेक कर. नक्कीच पंच देखील आलाय, सुनील तांडेल सर. गुड फिल्डिंग, फिल्डिंग चांगली आहे. धावा वाचवलेत आपल्या टीम साठी. अमृत 11 बोर्ले टीमच्या फिल्डिंगने खूप चांगला दर्जा दाखवला, चांगला एफर्ट पाहिला. नक्कीच आपल्या टीम साठी धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग. ऋतिक पाटील होता फिल्डर. इथं मात्र बॉल चाललाय, फिल्डर आहे मागे, कॅच हातात होती, काय ड्रॉप झाली. एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने मात्र टीमची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातील 17 धावा. पाहूया 17चा खतरा कुठल्या टीमला लागतो. टीमची धावसंख्या पाहतो आपण 17 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण सोमनाथ पाटीलला. 17 धावा धावफलकावरती, धाव पुस्तकावरती. हाफ ट्रॅकरचा बॉल पोल केलाय, जबरदस्त फटका, अप्रतिम, आणि बॉलला फेकून दिलाय. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, शेरर्स. या ओव्हरमध्ये आल्या टोटलचा विचार केला 23 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची पडझड चालू होती, 3 विकेट बाद झाले. त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये सोमनाथ पाटील वरती टार्गेट केला, 18 धावा बनल्या गेल्या. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला 23 धावा धावफलकावरती. मागील 2 षटकामध्ये जरी 20 धावा जरी आल्या तर सामन्यामध्ये मजा येईल. अजून 2 षटकाचा खेळ शेष असणार आहे. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी ट्रॅक वरती. ऋतिक पाटील, प्रतीक पाटील, प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 पाहतो आपण. इथे देखील फटका चांगला आहे.
एका टप्प्याने मात्र बॉलला उसरणार फेकणार तोपर्यंत सेकंड रन कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला थ्रो देखील पाहायला मिळते परंतु बॅकअप चांगला पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाबीने मात्र टीमची धावसंख्या 25 धावफलकावरती. 25 लॉस्ट फॉर 3 विकेट. आतापर्यंत सचिन स्पोर्टकरने टीम बॅटिंग करत असताना 25 धावफलकावरती. 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये विकेटची पडझड. त्यानंतर मात्र जबाबदारी सांभाळली दोन्ही फलंदाजांनी आणि चांगली खेळी केली आपल्या टीमसाठी. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 5 धावा बनल्या गेल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. प्रतीक पाटीलचा पुढचा बॉल. इथं मात्र चांगला फटका पाहायला मिळते. कॅचचा कॉल होता. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी नाहीये. सेकंड झाली असती परंतु तू मैमै करीत मात्र दोन्ही फलंदाज जाग्यावरती राहिले. एका धावेने मात्र टीमची धावसंख्या पुढे जात असताना 26 धावा फलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पाहतो आपण प्रतीक पाटीलला. चांगली बॅटिंग आतापर्यंत सचिन स्पोर्टकरने टीमची. सुरुवातीला वाटलं होतं धावा बनणार नाहीयेत परंतु सेकंड ओव्हर मध्ये धावा बनल्या गेल्या. इथे देखील काय हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाले. बॉलला पाठवले आउट ऑफ द पार्क. 6 धावा. टीम संकटात होती. संकटमोचक खेळाडू पाहायला मिळाला. 3 षटकारांची आताशबाजी. 6 चेंडूमध्ये 22 धावांचे योगदान. खेळपट्टीवरती पाहतो फलंदाज आशिष माली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. टोटल पाहतो 32 धावा फलकावरती. 32 लॉस्ट फॉर 3 विकेट. आशिष मालीने मात्र जबाबदारी स्वीकारली. संकटमोचक खेळाडू आशिष माली. 6 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी. खेळपट्टीवरती पाहतो त्यात 3 षटकार ठोकलाय. पुढचा बॉल प्रतीक पाटीलचा. फुल टॉस बॉल. यावेळेस मात्र फाईन लेगला बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल जातो. चेंडू थांबत नाही. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. तेरा धावा खर्च करतो गोलंदाज पाहतो आपण प्रतीक पाटीलला. 36 धावा बनल्या गेल्यात आतापर्यंत धाव पुस्तकावरती पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा फुल टॉस उलटा मारलाय. इथं मात्र रिव्हर्स शॉट आणि बॉलला पाठवलाय. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. हा गोलंदाज देखील महागडा गोलंदाज ठरतो. प्रतीक पाटील आतापर्यंत धावा भरपूर खर्च केल्या. शेवटचा बॉल देखील शिल्लक असेल. 40 धावा धावफलकावरती असतील. 40 धावा. सुरुवातीला वाटलं होतं धावा बनणार नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 धावा. 3 फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्या 18 आणि थर्ड ओव्हरमध्ये देखील धावा आतापर्यंत 17 धावा 5 चेंडूमध्ये. कमालीची बॅटिंग. चांगली बॅटिंग आतापर्यंत. फलंदाज पाहतो आपण आशिष मालीच्या बॅट मधून. 40 धावा धावफलकावरती. प्रतीक पाटीलचा पुढचा बॉल. इथं मात्र फटका चांगला आहे. बॉलला फेकून दिलाय. पुन्हा एकदा समोर डाऊन दी ग्राउंड. हा येतो षटकार आशिष मालीच्या बॅट मधून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 46 आकड्यावरती.
मधल्या फलीतील फलंदाजांनी खूप चांगला खेळ केला. सचिन स्फोडकर टीम साठी 46 धावा धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 फलंदाज बाद झालेत. ते फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झाले होते, त्यानंतर मात्र कुठली पडझड होऊ दिली नाहीये खेळण्या टीमच्या फलंदाजांनी. आणि काय खेळ दाखवला. एका बाजूला आशिष माली जबरदस्त खेळ करताना आपल्या टीमसाठी 36 धावा आतापर्यंत वैयक्तिक पाहतो आपण त्याच्या नावावरती. आणि टीमची धावसंख्या 46 धावा. 46 मधला 36 धावा त्याच्या नावावरती वैयक्तिक. शेवटचा ओव्हर शिल्लक असेल. गोलंदाज तयार. शुभम पाटील स्लोगरचा षटक असेल. आजच्या दिवसातील निर्धाव षटक फेकणारा हा गोलंदाज पाहतो, परंतु आता इतकी मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. 3 षटकामध्ये धावा चांगल्या बनल्या गेल्यात सचिन स्फोडकर टीमच्या, परंतु सचिन स्फोडकर टीम देखील शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी करणार, ताबडतोब फलंदाजी करणार, तोडफोड फलंदाजी करणार. गोलंदाज तयार. शुभम रनरमध्ये व्यत्यय आलाय, पुन्हा धावावं लागेल. 46 धावा धावफलकावरती पाहतो आपण. स्ट्राईकला फलंदाज पाहतो आपण अक्षय. नक्कीच मालीला मात्र स्ट्राईकला आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहिले तर धावांचा पाऊस आलाय. शुभम तयार. समोर फलंदाज पाहतो आपण अक्षयला. खोदून काढलाय. वाडिश लोंगापला सिंगल मिळाली. सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. 47 धावा धावफलकावरती 47 लॉस फॉर 3 विकेट. पहिला इनिंग पहिला सत्र बॅटिंग करताना सचिन स्फोडकर टीम पाहतो आपण. त्यांच्या विरुद्ध फाईट करीत असताना अमृत 11 बोर्ले टीम. तिसरा दिवस या स्पर्धेचा, तिसऱ्या दिवसाचा आजचा शेवटचा सामना. एका बाजूला अमृत 11 बोर्ले टीम आणि त्याला फाईट करीत असताना मात्र सचिन स्फोडकर टीम. पहिला सत्र पाहतो आपण. पहिला इनिंगचा खेळ पाहतो. सचिन स्फोडकर टीम बॅटिंग करीत असताना शेवटचा षटक मार्गस्थ. गोलंदाज पाहतो आपण शुभम. फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे. फिल्डर बॉल खाली पकडलाय. बॉल संपलाय. आशिष मालीचा खेळ. भूषण पाटीलने कॅच पकडली. खूप चांगली कॅच, महत्वाची कॅच होती. महत्वाचा खेळाडू होता आशिष माली. न्यू बॅटर रोहन गोंधळे आलाय. 4 चेंडू अजूनही शेष असतील. पहिल्या सत्रातील 4 चेंडू मध्ये चांगला धावा बनवावा लागतील. चांगला टार्गेट सेट करावा लागेल सचिन स्फोडकर टीमला, कारण की अमृत 11 बोर्ले टीम देखील मजबूत ताकदवर संघ पाहतो. खास करून प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो. हाफ ट्रॅकरचा बॉल होता, उचली घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावले. काय गोलंदाजी. खरं तर पाहिलं तर मागील मॅच मध्ये याच खेळाडूने निर्धाव षटक फेकला होता. तोच गोलंदाज पाहतो. 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आतापर्यंत देखील. आणि स्लोगरच्या षटकामध्ये गोलंदाजी मात्र इम्प्रेस केलं मात्र या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल. इथं मात्र फटका चांगला आहे. फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. न्यू बॅटर प्रतीक गोंधली मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे शुभमची. 4 बॉल फेकले आतापर्यंत. 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे, ती देखील स्लोगरच्या षटकामध्ये.
ऋतिक पाटीलने कॅच पकडली. ऋतिक पाटीलने मागील चांगला फिल्डिंग देखील दर्जा दाखवला होता तोच ऋतिक पाटील. हाफ ट्रॅकरचा चेंडू काय बाउन्स पाहायला मिळते आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. पूर्णपणे इम्प्रेस केलं मध्ये या गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन स्पोर्ट खेळणे टीमचं जर बघितलं गेलं तर सेकंड ओव्हरमध्ये आणि थर्ड ओव्हरमध्ये धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनलेल्या आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील धावा बनलेल्या आहेत. अंतिम बॉल चेंडू शिल्लक असेल, टार्गेट सेट करणारा बॉल असेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त धाव एक खर्च केली आहे. शेवटचा बॉल. पंच इशारा करतात का हा चेंडू वाईट आहे. 48 धावा धाव फलकावरती. केव्हापासून धावसंख्या स्थिर पाहायला मिळाली होती. आता मात्र एक वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. 48 धावा. 48. 48 धावा एक मोठ्या फटक्याची अपेक्षा. चौकाराला तर 52 धावा, षटकाराला तर 54 धावा. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. पाहूया शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. शुभम गोलंदाज. हा देखील चेंडू चांगला. काय चेंडूची शेवटचा चेंडू देखील निर्धाव फेकला आणि टोटल पाहतो आपण 48 धावा. 49 धावांचं लक्ष असेल ते माझं अमृत इलेव्हन वॉर्ले टीम समोर. सन्मान घेऊया. आमचे दोस्ती जिल्ह्याचे राजा माणूस सोनूशेठ पाटील यांचा सन्मान आमचे श्रीनाथदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्याहून सोनूदादा पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. या आरेशदादा आमचे स्पर्धेचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सोनूशेठ पाटील क्रिकेटला धर्मपंथ मानणारं व्यक्तिमत्व सोनूशेठ पाटील यांचा सन्मान. आणि आज दिवसभर ज्यांचं समालोचन आपण ऐकलं डे नाईट फॉर्मॅटमध्ये मोहन पाटील सरांचा आपण सन्मान या ठिकाणी करूया. मोहन सर या आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा. तापाशेठ या तापाशेठ. चला आपण आमचे समालोचक मित्र मोहन पाटील यांचा सन्मान आपण घेतो. आज डे नाईट फॉर्मॅटमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलात. आणि आमचे तापा यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. तापाजी या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तापाजी यांचा सन्मान मायाची भगवी शॉल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आम्ही थापा भाईचं करतो इथे सन्मान. दमदार आमदार ट्रॉफी 2026 मध्ये. धन्यवाद. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अमृत इलेव्हन बोर्ले टीमची ही सलामीची दिग्गज जोडी चांबू आणि भूषण ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. आज आमचे सुधीर पाटील सांगड्याचे आज खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या ड्युटीवरती देखील दांडी मारली. इतका प्रेम आहे बोर्ले संघावरती. सुधीर आपलं देखील मनपूर्वक आधी स्वागत. डगआउट मध्ये आणखीन एक घातक फलंदाज काजू यांचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. 12th मॅन आम्हाला सांगतात मित्रांनो. आदरणीय सन्माननीय गणपत शेठ राठोड यांचा सन्मान आपण करतोय. गणपत शेठ राठोड आपण यावं, आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. अश्विन माळी 48 झाल्यात 49चं लक्ष आहे अमृत इलेव्हन बोर्ले टीम साठी. स्ट्राईकला चांबो. अठ्ठेचाळीस झाल्यात 49. अश्विन माळी
चला मॅच ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. जिंकणारा संघ सरळ सुपर 6 साठी क्वालिफाय होणार आहे. खचाखच भरलेला मैदान. सोनूशेठ पाटील मॅचचा आनंद घेत आहेत, त्याचं स्वागत आपण करूया. पहिलाच बॉल अश्विनचा एज लागतीये. इथे मात्र एक धाव कंप्लीट. 49 धावेचं लक्ष. शांभो आणि भूषण ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. बोर्ले टीमच्या माध्यमातून आपण पाहिला तर दोन्ही सामने त्यांनी भरपूर चांगल्या पद्धतीने जिंकले. आता हा सामना त्यांना जिंकायचा आहे. जिंकण्यासाठी इथे मात्र समोर संघ आपण सचिन स्पोर्ट्स खेरणे संघ हा देखील तितकाच दादा संघ आमच्या MIDC पट्ट्यातील आपण हा संघ पाहतोय. गोलंदाज तयार. होत वेगवान तेज तरार वेगाची स्वारी. गोलंदाजी करतो अश्विन माळी. गोलंदाजी करतो लय भारी जाम भारी जबरदस्त मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी कशी असावी याचं उत्तम उदाहरण तो दाखवत असताना भूषण स्ट्रायकिंगला पण या ठिकाणी पाहतो. भूषण 49 लक्ष. दांडीगुल नजर हटी और दुर्घटना घटी. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. भूषणला परतावं लागेल. झटका क्रमांक 1 अमृत 11 बोर्ले टीमला. $49 धावेचं लक्ष आहे. भूषण मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर झाला. 0 वरती बाद झाला. गोल्डन डकचा शिकार. संदेश येतात. नवीन फलंदाज अश्विन माली तेज तरार गोलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना 49 लक्ष समोर आहे. 12.25 सरासरी गाठायची आहे. समोरच्या दिशेला ताकदीचा प्रचंड वापर. आकाशाला लाइटिंग लावत चेंडू सीमा पार. खणखणी षटकार. एक धाव डेंजर एंड मध्ये. एक धाव इथे अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघटन पुढे ठेपला धाव पुस्तकावर. एकूण धाव संख्या 8 वरती. संत आणि सावध सुरुवात. संदेशनं षटकार मारून एक नवीन चेतना नवीन ऊर्जा आपल्या टीम साठी त्यांनी दिली. 49 धावेचं लक्ष. 8 धावा सध्या तरी स्कोर बुक वरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. चांबो स्ट्रायकिंग वरती 3 बाईक त्याच्या नावावरती. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये त्यांचा संघ चॅम्पियन ठरला. गोलंदाज सज्ज. बॅटच्या स्टार्ट मध्ये ताकदीचा प्रचंड वापर. चांबोच्या बॅट्स मधून येतोय हा खणखणी षटकार. ते 11:50 अवधी ते पूर्ण झालाय. 18 चेंडू 35 धावेची गरज. रोहित तांबडे इथे गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. स्ट्रायकिंग वरती संदेशला आपण या ठिकाणी पाहतोय. 18 चेंडू मध्ये 35 धावेचं लक्ष आहे. 49 धावेचं लक्ष आहे. 4 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात राहिली आहे बोर्ले टीमचे. पण आता रोहित तांबडेला इथे गोलंदाजी जबरदस्त इथे करावी लागेल. 18 चेंडू 35.
लोवर फुल टॉस होता. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल. अशाच पद्धतीने इथे गोलंदाजी मात्र या ठिकाणी मात्र गोलंदाजाला करायची आहे. डॉट चेंडूची सफर सांगता अदाकारी रोहितची ही जबरदस्त गोलंदाजी. अशीच गोलंदाजी रोहितला करायची आहे, परंतु समोर फलंदाज संदेशच्या बॅट्समधून एक षटकार आपण पाहिला. गोलंदाज सज्ज, समोरच्या दिशेने सन्मान देत आहेत. चेंडूवरती ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका सेमीडॉनला. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतात. तत्पूर्वी मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगल 15 धावा आहेत. 34 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत. 16 चेंडू 34. जबरदस्त खेळ मैदानावरती साकारत असताना सचिन स्पोर्ट्स खेळणी टीमची जर्सी आपण पाहिले तर रेड आर्मी आणि त्यांना फाईट करणारा संघ ब्राऊन अँड येलो आर्मी पाहतोय. हो हो, व्हाईट यॉर्करचा हा चेंडू आपण पाहिला. जबरदस्त रोहित तांबडे ते जी अगदी मॅचला मात्र जीवनदान देत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. 3 चेंडू फेकलेत रोहित तांबडेनं, फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली. जोपर्यंत चांबो आहे तोपर्यंत मॅचचा निर्णय अक्षरशः आपण पाहिला. तर बोरले संघाच्या समोर असं क्षेत्ररक्षक आहे, टिपला झेल. हो हो, आज झेल सुटला की मॅच सोडली आहे. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ोगे कैच, तो भाई कैसे जीतोगे मैच. हा जीवनदान, आयुष्यमान भव आशीर्वाद क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी पाहिलं. विशाल गोंधलीनं हा झेल नाही तर मी म्हणेन मॅच सोडली आहे. तर चांबोमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. एका हाती तो झुंज देऊन मॅच जिंकण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे. 3 बाईक त्याच्या नावावरती आहे. हे देखील इतिहास आपण विसरून चालणार नाही आहे. 14 चेंडू आता हातामध्ये आहेत. 34 धावा अद्याप देखील बनवायचे आहेत. 14 चेंडू आणि 34 धाब्याची गरज चांबू आहे तो सब मुमकिन आहे. विशालनं याला जीवनदान दिलं आहे, परंतु तो जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीनं उचलणार याच्याकडे लागले आमच्या क्रीडा रसिकांच्या नजरा. जबरदस्त इनसाइड आउटचा फटका नाही, परंतु इथे झेल टिपलाय. मोठा विकेट. चांबूचा खेळ समाप्त. आनंदाची डोही आणि आनंदाचा तरंग असं वातावरण. खेळणे समर्थक मॅच जर आवडली असेल तर मैदानाच्या चौफेर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. मोठा फटका मारण्याच्या नादात तो फलंदाज बाद झाला. आता 13 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. रिषभ येतात, रिषभ पाटील नवीन फलंदाज. आता अडचणीमध्ये सापडत चालला टीम बोरले संघ, अमृत इलेव्हन बोरले संघ. झेल सुटला गेला होता. त्या चेंडूवरती सिंगल जर आली असती तर नॉन स्ट्राईक एंडवरती तो गेला असता, परंतु त्याने सेल्फ कॉन्फिडन्स दाखवला. परंतु हरकत नाही, रिषभ देखील चांगला फलंदाज आहे. 13 मध्ये 34 धाबा बनवण्याची क्षमता, कुवत, ताकद तो नक्कीच ठेवतोय. परंतु पाहूया सामना कशा पद्धतीने असेल. 13 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. मॅच भरपूर रंगात आहे. पैसा उचल मुकाबला. 13 चेंडू 34 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. चांगला फटका. यावेळी लॉंग लेग सीमारेषे लगत चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूर बनून आल्यात. ओ हो, परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमाबाहेर. 4 रन केली आहे. वरती सर पाणी घेऊन चला. बारा चेंडू 3 धाब्याची गरज.
प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेचा संपूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेतली. खऱ्या अर्थानं मी पाहतोय पनवेल समालोचक औषध समितीचे उपाध्यक्ष आमचे बंधुतुल्य मित्र खऱ्या अर्थानं योगेश मडवी सरांनी या स्पर्धेमध्ये देखील 100% योगदान दिलं. त्यानंतर वासुदेव दादा पाटील असतील आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ त्यांच्या नावानं आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना दमदार, शानदार, रुबाबदार आमदार चषक 2026 हा पर्व 12 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज इथे आपण या ठिकाणी पाहतोय चला 12 चेंडू 30 धावेची गरज आहे. संदेश आहेत स्ट्राईक इन वरती. संदेश बॅट्स मधून एक षटकार पाहिला. 12 चेंडू मध्ये 5 षटकार टोकाचे आहेत. मोठे फटक्यांची नितांत गरज आहे. टीम बोर्ले संघाचा अडचणीमध्ये त्यांचा ट्रम्प कार्ड तो बाद झाला. चांबोस हा बाद झाल्यानंतर आता या ठिकाणी गोलंदाज सज्ज आशिष माळी. 12 चेंडू 30 आलाय. षटकार क्रमांक 1 चेंडू सीमा पार. खणखणी दणदणी शानदार रुबाबदार F1 कबड्डीचा षटकार. बॅटची एज फलंदाज बाद. बिग विकेट मैदानातून बाहेर. संदेशला देखील परतावं लागेल. संघामध्ये ऋतिक पाटील येत आहेत. 10 मध्ये 24. गोलंदाज आशिष माळी. प्रेक्षक वाजवतात त्यांच्यासाठी टाळी. हो प्रहार करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलात. आणखीन एक गोलंदाज बाद. 9 चेंडू आता 24 धावांची गरज. नवीन फलंदाज दर्शन. आता मात्र 9 चेंडू 24 धावेची गरज आहे. 4 षटकार 6 चौकार चालतील मॅच जिंकण्यासाठी. फलंदाज बाद झालेत. एकूण बोर्ले टीमचे 4. 9 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. मॅच बॅलन्स आहे. जबरदस्त लाजवाब मॅच. 9 चेंडू आणि 24 धावेची गरज करत असतं यार आशिष माळी. समोरच्या दिशेने खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. तो मोमेंट आहे की नाही आहे. 2 धावा कंप्लीट. 8 चेंडू आता 22 धावेची गरज. 8-22.
और चेंडू 22 मॅच बॅलन्स आहे. मॅचचा निकाल एक बंद लिफाफ्यामध्ये कैद आहे. खेळणे संघ हा हार पत्करायला तयार नाहीये, परंतु जिंकण्यासाठी इथे प्रयत्न अंती परमेश्वर आणि भरपूर प्रयत्न इथे करावे लागतील. संघर्ष आहे ह्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 मध्ये 22 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच. 8 चेंडू 22 धावेची गरज. गोलंदाज तयार. ब्लाइंड स्ट्रोक या दुनियेमध्ये थांबायला तर होईल कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा हुकला तो संपला. 7-22 4 षटकामध्ये 49 बनवायचे होता, तर समीकरण 7 चेंडू 22. जबरदस्त मॅच. लाजवाब मॅच. 7 चेंडू 22. फटका बसलाय. स्वतः गोलंदाज सांगतो की मी झेल घेणार आणि घेतलाय. तू चल मी आया. समीकरण येऊन टिपतय. 7 चेंडू 22. कमालीचा एफर्ट्स इथे चांगली गोलंदाजी आपण पाहिली. जबरदस्त पारदर्शक नेत्रदीपकाची कामगिरी करत गोलंदाज आशिष मालीनं काय गोलंदाजी साकारली. जबरदस्त मॅच. रंगात आहे मॅच. शुभम गोंधळी. शुभम गोंधळी वरती भविष्य दिलं मॅचचा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय ऋषभला पाहतोय. ऋषभला आता हिरो बनण्याची संधी आली आहे. संधी तुम्हाला इथे चालून आली आहे. 6 चेंडू 22 धावेची गरज. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. ट्रॅकर होता. फटका बसला नाहीये. आता 5 मध्ये 22 बनवणे इतकी सोपी गोष्ट नाहीये. शिरकाव करत चाललाय सचिन स्पोर्ट्स. नक्कीच या ठिकाणी खेळणे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल, परंतु अद्याप देखील 5 चेंडू बाकी आहेत. 5 मध्ये 22. एखादा षटकार या चेंडूवरती आला तर 4 मध्ये राहतील 16. परंतु पाहूया कशा पद्धतीने ऋषभ इथे मात्र स्वतःला सिद्ध करतील. 5 चेंडू 22 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. फटका तर चांगला आहे. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दूर वरून आल्या. टिपला खेळ. फलंदाज बाद. नाराज आहेत ऋषभ स्वतःवरती. अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे. काजू मध्ये क्षमता आहे मॅच जिंकण्याची. ती ताकद. माफ करा त्यांच्या टी शर्ट वरती काजू नाव होता. सोमनाथ येत आहे. टेन्शन नाही. मॅचचा टेन्शन आहे. 4 चेंडू 22 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे. गोलंदाज तयार. बॅटची एज. फलंदाज बाद. कंपल्सरी चेसिंग. आता 22 धावा बनवणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे. चला 3 मध्ये 22. दिस मॅच 70 गॉड मिरॅकल. एखादा दैविक चमत्कार या मॅचला वाचू शकतोय. शुभम गोंधळीसाठी आमचे सुनील दादा गोंधळी आमचे भाऊजी आहेत आणि उत्कृष्ट समालोचक आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांच्याकडनं घोषित करण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच. लवजी फडके देखील मॅचचा आनंद घेत असतील. स्वागत आहे. 3 मध्ये 22. शुभम. क्या बात आहे शुभम. सुपर 6च्या तयारीमध्ये आहेत सचिन स्पोर्ट्स खेळणे टीम.
बॅक टू द बॉलर. नायगेटिव्ह लॉंग ऑफ मध्ये आणि शेवटचा बॉल. सामन्यामध्ये दणदणीत विजय प्रस्थापित करण्याच्या पाठी अगदी 99% हा सामना सचिन स्पोर्ट्स खेळणे संघाने जिंकलेला आहे. काय खेळलाय जबरदस्त मैदानावरती 100% दिलेत. मुठभर मावले घेऊन करणार त्याने. चला सुधीर सावकाश चला. विश्व हॅपी जनरी. चला सुपर 6 मध्ये दाखल झालाय. सचिन स्पोर्ट खेळणे संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि हार्ड लक अमृत 11 बोर्ले टीम. मॅन ऑफ द मॅच आशिष माली 36 धावा आणि 3 विकेट.